नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. आज दिनांक 19 जानेवारी 2026. आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा, सविस्तर बघा. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळजवळ 280 ते 300 गाड्याची आवक आहे. काल सोलापूर मार्केट बंद होतं. आपण मागील जवळजवळ 10 दिवस कंटिन्यू जे काही अपडेट आहे ते दिलं नाही आहे. त्याचे कारण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे काही गरवा कांदा आहे तो 2300 रुपये हायेस्ट गेलेला आहे. म्हणजे 2300 पर्यंत 1-2 वक्कल गेलेले आहेत. गरवा कांदा भरपूर शेतकऱ्यांना माहिती नाही आहेत, काही शेतकऱ्यांना माहीत आहे. ते जे काही भुरकट रंगाचा कलर आहे, तो जो काही कांदा आहे तो 2300 रुपये आज सोलापूर मार्केटमध्ये गेलेले आहे. आणि लाल कांदा हायेस्ट आज 2100, 1-2 वक्कल 2200 सुद्धा गेलेला आहे. परंतु जे काही सोलापूर मार्केटमध्ये सुपर गोळा कांदा आहे ते खूप प्रमाणात कमी आहे. म्हणजे क्वचितच काही ठिकाणी काही वक्कल आहे. त्यामुळे एकाच दोघा वक्कल 21-22 रुपये गेलेले आहेत. सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता जो एक्सपोर्ट साईज जो कांदा आहे, जो 70 पेक्षा जास्त साईज जो कांदा आहे तो 18 रुपयापासून ते 2000 रुपये गेलेला आहेत. आणि जो मोठा गोल्टा कांदा आहे तो 16 रुपयापासून ते 17 रुपयापर्यंत गेलेला आहे. आणि गोल्टी कांदा जो आहे ते 12 रुपयापासून ते 14 रुपयापर्यंत गेलेला आहे. आणि चिंगळी कांदा 600-700 रुपयापर्यंत गेलेला आहे. जोड कांदा आहे तो 500 ते 700-800 रुपयापर्यंत आज विक्री झालेला आहे. म्हणजे ही होती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव परिस्थिती. शेतकरी मित्रांनो, मागील 10 दिवसापासून अपडेट दिला नाही. त्याचे कारण आहे, माझा छोटासा ॲक्सिडेंट झालेला होता, पाय फ्रॅक्चर झालेला होता, त्यामुळे मी अपडेट दिला नाही आहेत. काल परवा थोडासा रिकव्हरी झालेली आहे. तर आता इथून पुढे आपण रेग्युलर अपडेट येणार आहे. आणि आपण थोडा ते झालेला आहे, ते स्टोरी पण ठेवलेला होता. भरपूर शेतकऱ्यांनी विचारपूस पण केलं काय झालं ते, आणि त्यांना मी संपर्कही करण्याचा प्रयत्न केला. तर इथून पुढे आपण डेली अपडेट देणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, पुढील येणाऱ्या काळामध्ये जे काही बाजारभाव राहतील ते स्टेबल राहतील. बांगलादेशने अधूनमधून लगेच जे काही सांगितल्याप्रमाणे त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं होतं तेही पूर्ण केले नाही आहेत. त्यांचं असं म्हणणं होतं फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंत आपण निर्यात चालू ठेवणार, परंतु त्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच निर्यात बंदी केली. त्यामुळे जवळजवळ 400-500 रुपयापर्यंत बाजारभाव रिव्हर्स आलेले आहे. सध्या तर बाजारभाव स्टेबल आहे. पुढेही बाजारभाव स्टेबल राहतील अशी आशा आहे. कारण की आवक मात्र दिवसेंदिवस घटत आहे. आणि या 20 तारखेपर्यंत म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये आवक निम्म्याहून कमी होण्याची शक्यता आहे. कारण की जे शेतकऱ्याकडे कांदा आहे तो शिल्लक राहिलेला नाही आहेत. पुढच्या महिन्यामध्ये कदाचित थोडीशी आवक वाढू शकते, परंतु सध्या जी काही परिस्थिती आहे ती खूप बिकट आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचे जे कांद्याला जे बाजारभाव आहे ते खूप कमी प्रमाणात भेटत आहे. कारण की यावर्षी सरासरी जे काही उत्पन्न आहे ते भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्याचं जे काही कांदा आहे ते म्हणजे एकंदरीत सरासरी म्हणतोय, ज्या 100% मधून जवळजवळ 30-40% उत्पादन यावर्षी होत आहे. त्यामुळे उत्पादनाचा जो खर्च आहे तो वाढलेला आहे. त्यामुळे जे काही बाजारभाव सध्या भेटत आहे ते कवडी मोलाचा आहे. त्यामुळे सध्या बाजारभाव शेतकऱ्यांना परवडणारा आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये काय परिस्थिती राहतील, त्यावरती आपलं लक्ष आहे. आणि निर्यात तर सध्या तर खूप प्रमाणात कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये निर्यात मात्र कमी प्रमाणात आहे. इलेक्शन झालेले आहे. आणि या सरकारला पुढील अगर शेतकऱ्याचा विचार करायचा असेल तरच बाजारभाव वाढतील, अन्यथा शक्यता कमी आहे. कारण की सरकार शेतकऱ्याचा विचार करणं सोडलेला आहे. त्यामुळे बाजारभावामध्ये कुठलाही बदल दिसून येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे. भेटूया अशाच कांदा अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.